कोल्हापूरचा कोल्हापुरी साज विशेषतः यामध्ये पारंपरिकमध्ये घेतला तर लाखेवरचा घेतला तर कमीत कमी 25 ग्रॅमपासून सुरुवात होते आणि यातला जर तुम्ही टेम्पल कलेक्शनमधला जर घेतला तर यामध्ये साधारण 50 ग्रॅमपासून सुरुवात होते। हा जो आहे हा फक्त 13 ग्रॅममध्ये विद्ध कानातले आहे, हे साधारण 6 ग्रॅमपर्यंत आहे। तेच जर हे घेतलं तर हे 16-17 ग्रॅमपर्यंत आहे आणि हे 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे। नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा हा कोल्हापूरचा कोल्हापुरी साज येतो। यामध्ये पारंपरिकमध्ये घेतला तर लाखेवरचा घेतला तर कमीत कमी 25 ग्रॅमपासून सुरुवात होते आणि यातला जर तुम्ही टेम्पल कलेक्शनमधला जर घेतला तर यामध्ये साधारण 50 ग्रॅमपासून सुरुवात होते। आणि विशेषतः याचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर याला जे असतात हे रेशमाचा धागा लावलेला असतो, मग तो भरीव जरी असला तरी आणि लाखेवरचा जरी असला तरी। आणि आता सध्या खूप प्रचलित आहे आणि विशेषतः पैठणीवर वगैरे हा सर्वाधिक वापरला जाणारा असा खानदानी पेहरावाचा दागिना जो आहे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा आहे। विशेषतः याला मोती जे असतात ते कल्चर्ड स्वरूपाचे असतात आणि 3 प्रकारांमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतो। तो हा जो आहे हा डाळिंबी खड्याचा आहे, यातलाच एक हिरव्या खड्यांचा आणि एक पांढऱ्या खड्यांचा येतो आणि विशेषतः हा भरीव सोन्यातलं याचं खोड असल्या कारणाने सर्वांच्या पसंतीस उतरणारा असा हा दागिना ते 3 तोळे त्याचं वजन येतं असा तो खानदानी पेहरावाचा दागिना। तसा हा दाक्षिणात्य प्रकारातलाही आहे। विशेषतः याला गेरूचं फिनिश केलेलं असतं, प्रतिमा सेमच असतात पण हा भरीव सोन्यातला येतो आणि याची पदकं जी असतात ती एकदम वेगवेगळ्या स्वरूपाची असतात। असा तो कोल्हापूरचा कोल्हापुरी साज आहे। याची संपूर्ण कलाकुसर आणि नजाकतच एकदम वेगळी असते आणि ह्याच्या प्रतिमा सुद्धा आखीव रेखीव दिसता आहेत। तो हा जो आहे साधारण 51 ग्रॅमचा भरीव सोन्यातला आपल्याकडे उपलब्ध आहे। खूप सुंदर असा पीस आहे आणि भरीव सोन्यामध्ये आहे आणि 51 ग्रॅमचा आहे। पुतळी नेकलेस किंवा पुतळी हार म्हटला जातं याला, त्या प्रकारातला आहे। ह्यालाही म्हणजे लक्ष्मीचं केलेलं काम असतं आणि विशेषतः आखीव रेखीव कोरीव काम असल्या कारणाने हे सर्वाधिक पसंतीस उतरतं। पण आहेत ना? हो हो, विथ कर्णफुलं आहेत। याला लक्ष्मी तोडाही येतो, ह्याला पेंडंट सेट येतो, मंगळसूत्र येतं लक्ष्मीचं। खूप सुंदर असं पीस आहे। प्रचलित प्रकार आहे, तोही जास्त प्रमाणात वापरला जातो। विशेषतः हा जो आहे हे चंदनपुरीचं कलेक्शन येतं, जी स्टार प्रवाह वाहिनीवर म्हाळसा आणि बानुबाईची जी मालिका लागायची झी मराठीवर, तर तिथला जो गड होता तर त्याचंच नाव चंदनहार ठेवण्यात आलेलं आहे, म्हणून याला चंदनहार म्हटलं जातं आणि आता आपल्या इथे सर्वाधिक प्रचलित चालणारा आहे। त्यामुळे गळ्यालगतचा नेकलेस येतो, हार येतो, ह्याला विथ कानातलं येतात, चंदनहाराचे तोडे येतात, चंदनहाराच्या बँगल्स येतात, असा सर्वाधिक सण आहे। याचा विशेषतः वैशिष्ट्य म्हणजे हा कंबरपट्टा म्हणूनही वापरण्यात येतो। कमरपट्टा पण यूज होतो। ह्याचे पायलही केले जातात, सोन्याचे पैंजणही केले जातात। असा सर्वांच्या पसंतीस उतरणारा चंदनहार आहे। खूप छान असं आहे। जे काम येतं ते हाताचं काम येतं आणि कलाकुसरीचं काम आहे, त्यामुळे यंग जनरेशन सुद्धा हे जास्त प्रिफर करतं। साधारण जे आहे ते 25 ते 30 ग्रॅमपासून यामध्ये सुरुवात होते, घ्याल तसे। साऊथ स्टाईलचा मँगो हार म्हणून प्रचलित आहे, कोयरी डिझाईनचा कोयरी हार किंवा मँगो हार, याला कोईमतुरी या प्रकारातलं म्हटलं जातं। विशेषतः याचे तासकाम केलेलं असल्या कारणाने सर्वांच्या पसंतीस उतरणारा असा दागिना आहे आणि हा गळ्यातला हार जसा म्हणून वापरला जातो तसा कंबरपट्टा म्हणूनही वापरण्यात येतो। साधारण 25 ते 27 ग्रॅमच्या दरम्यानचा आहे।
सूर्यहार हा एक म्हणून नवीन प्रकार आलेला आहे, तोही सर्वाधिक चालतो. विशेषतः हे साऊथ स्टाईलचं काम असल्या कारणाने हाही सगळ्यांना आवडतो. असा सूर्य नेकलेस आहे किंवा सूर्यहार म्हणतात याला. खूप सुंदर असा आहे. सूर्याची जशी किरणं असतात तसा यामध्ये वापर केलेला आहे, त्यामुळे तो सगळ्यांना आवडतो. आणि युफॉर्मची सध्या फॅशन आहे या प्रकारातलं असल्या कारणाने, कोइंबतूरचं काम असल्या कारणाने कोइंबतुरी नेकलेस किंवा हारही असं म्हटलं जातं. अच्छा, याचं किती वजन आहे? साधारण 5.25 तोळ्यांचं आहे. तर हे त्यातलं बारीक व्हर्जन आहे ते 31 ग्रॅममध्ये आहे. ह्याचा तोडा मिळतो, तर तोही असतो आपल्या रेग्युलर फिनिशमध्ये येतो, टेम्पलमध्ये येतो आणि अँटिकमध्ये येतो, असं तिन्ही स्वरूपात येतो आलेला आहे. हां, नताशा डिझाईन. विशेषतः या प्रकाराचं वैशिष्ट्य म्हणजे की याला आखीव रेखीव काम असतं आणि या प्रकाराचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वजनात पण दिसायला हेवी, असं या प्रकाराचं वैशिष्ट्य येतं, म्हणून याला नकाशा डिझाईन्स म्हटलं जातं. टर्किश डिझाईन म्हणून आता एक नवीन प्रकार प्रचलित झालेला आहे. विशेषतः हे संपूर्ण तासकाम केलेलं असलेली ज्वेलरी असते आणि कमी वजनात आणि फ्युजन वर्क असल्या कारणाने यंग पीपलला हे जास्त आवडलं जातं. आणि हे वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्नवर वापरण्यात येण्यासारखे दागिने असल्या कारणाने यंग जनरेशन जास्त अपील करतं. तर यातले जे मनी जे आहेत ते हिलिंग होतात, त्यामुळे ते खूप सर्वांना आवडतात. तर ह्यामध्ये बेसिक रेंज साधारण 15 ते 20 ग्रॅमपासून सुरुवात होते, मग कस्टमर घेतील तसे. आणि हारांमध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅमपासून सुरुवात होते, वापरला जातो. आणि पेंडंट सेट म्हणून सुद्धा वापरता येईल, असं दोन्ही प्रकारे वापरता. नेकलेस सेट म्हटलं जातं आणि हे संपूर्ण हँडवर्क आणि क्राफ्टिंगचं काम येतं याला. आणि विशेषतः ट्रेडिशनलपासून मॉडर्नकडे असल्या कारणाने हे सगळ्यांच्या पसंतीस उतरलं जातं. 10, 12, 15 ग्रॅमपासून सुरुवात होतं, कस्टमर घ्याल तसं. यामध्ये गळ्यालगतचे नेकलेस येतात, हार येतात, सुंदर आहे की. आणि तासही असे परमनंट राहतात, त्यामुळे जास्त आवडलं जातं. खूप सुंदर असं पीस आहे. सूत्र येतात, नंतर ह्यामध्ये फॅन्सी बँगल्स येतात, रसरव्याचे गोठ येतात, नंतर फॅन्सी कडे येतात. यामध्ये सगळी अशी कलकत्त्याच्या कामातली ही कलकत्ता ज्वेलरी आहे. आणि विशेषतः की याचा एक वॅक्स तयार असतो, तर त्यावर बारीक बारीक टिकल्या ज्या डिझाईनच्या हव्या त्याप्रमाणे जोडून ह्याचं केलेलं काम असतं, म्हणून याला कलकत्ता वर्क म्हटलं. कला आणि कुसरीचं काम वजनाने अधिक येतं, पण दिसायला बारीक दिसतं, पण टिकायला नाजूक राहतं. असं ते कला आणि कुसर केलेलं ते कलकत्त्याचं काम आहे. ते कलकत्ता आपण जे पाहिलं त्याला हिरा कंठी माळ म्हटलं जातं. ह्याला अष्टकोणी महिन्यांची माळ सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे कंठी माळ सुद्धा म्हटलं जातं. विशेषतः याला 8 एजेस असतात, म्हणून याला अष्टकोणी मण्यांची माळ किंवा हिरा कंठी माळ किंवा कंठी माळ अशा स्वरूपात म्हटलं जातं. ह्या सुद्धा आपल्या इथे सर्वाधिक चालणाऱ्या आहेत आणि विशेषतः बारीक मणी असल्या कारणाने कस्टमरला आवड. बारीक आकाराचे दाणे असतात, म्हणून याला जोंधळी माळ म्हटलं. ह्यामध्ये सुद्धा 1 पदर 2 पदर अशा स्वरूपात मिळतात. साधारण जो आहे ह्या 35 ग्रॅममध्ये 2 पदरी आहे आणि हाही समाव तशाच वजनाचा आहे. त्याचप्रमाणे ही भोपळ्याच्या आकाराची भोपळी माळ आहे. विशेषतः याला भोपळ्याचा आकार दिलेला आहे, म्हणून याला भोपळी माळ म्हटलं जातं. तर यामध्ये सुद्धा आपल्या हाय फिनिशमध्ये येतं, टेम्पल फिनिशमध्ये येतं, अँटिक फिनिशमध्ये अशा तीनही स्वरूपामध्ये येतं. तांदूळ माळ आणि गहू माळ म्हटलं जातं. विशेषतः याला राजकोटचं काम केलेलं असल्या कारणाने राजकोट मण्यांच्या माळासुद्धा म्हटलं जातं किंवा व्हर्टिकल माळा म्हटलं जातं. याचं जे कटिंग असतं ते क्रॉस कटिंग असतं, त्यामुळे याला व्हर्टिकल माळा असं म्हटलं जातं.
त्याचप्रमाणे ही गहू माळ आहे. विशेषतः याला गव्हाच्या आकाराचे मणी वापरलेले आहेत म्हणून याला गहू माळा म्हटलं जातं. हे टेम्पल फिनिशमध्ये केलेलं काम आहे. तांदळाच्या आकारासारखे बारीक मणी असल्या कारणाने हाही सर्वांच्या पसंतीस उतरणारा तो तांदूळ माळेचा प्रकार आहे. त्याचं वजन साधारण आहे ते 5.5 तोळ्यांचं आहे आणि गहू माळ जी आहे ही 6.5 तोळ्यांची आहे. बकुळ फुलांचा हार पाहिला तसा असा बकुळ नेकलेसही येतो विथ कानातलं. हाही आपल्या इथे सर्वाधिक चालणारा प्रकार आहे. हा 4 तोळ्यांमध्ये विविध कर्णफुलं आहे. कानातले सुद्धा नाजूक असे असल्या कारणाने ऑफिस गोईंगसाठी रोज वापरण्यात. आपण जे हारांचे प्रकार पाहिले त्यामध्ये हा एक आपल्या इथे सर्वाधिक चालणारा आहे तो अप्सरा हार. विशेषतः यामध्ये किरण मण्यांचा वापर केलेला असतो म्हणून याला अप्सरा हार म्हणून म्हटलं जातं. हा गळ्यालगतचा असल्या कारणाने नववधूसाठी हा साज आणि शृंगारामध्ये हा घेतला जातो आणि विशेषतः कंटेम्पररी असल्या कारणाने सर्वांच्या पसंतीसही उतरणारा आहे. हा एक रुद्राक्षमाळा हा एक प्रकार वापरला जातो. विशेषतः त्यामध्ये रुद्राक्षांचा वापर केलेला असतो म्हणून त्याला रुद्राक्षमाळा असं म्हटलं जातं. आता जशी रुद्राक्षाची माळ पाहिली तशी आपल्याकडे ही तुळशीच्या मण्यांची सुद्धा माळ येते. बरेच जण तुळशीच्या मण्यांचाही वापर करतात. तर यामध्ये साधारण कमीत कमी 1 तोळ्यांपासून सुद्धा येते आपल्याकडे. आणि पूर्वी जसं लोकांना फक्त वाटायचं की गाडगीळ म्हणजे फक्त पारंपरिक दागिन्यांसाठीच प्रसिद्ध आहे, तर असं तसंही काही न राहता आता आपण सुद्धा काळानुरूप जसे ट्रेंड बदलत आहेत त्याप्रमाणे आपणही कस्टमरची रिक्वायरप्रमाणे आपणही दागिने देण्यास प्रारंभ केलेला आहे. तर आपल्याकडे हे असं लाईट वेटचे असे फॅन्सी दागिने येतात की हे यंग जनरेशनला जास्त अपील करतं, जास्त प्रमाणात आवडलं जातं. तशा पद्धत कंटेम्पररी असल्या कारणाने सगळ्यांना हे आवडलं जातं आणि ऑल एज वाईज जातं, त्यामुळे हे यंग जनरेशन जास्त अपील करतात. आणि सध्या विशेषतः यामध्ये बंच या प्रकारामध्ये सुद्धा खूप ट्रेंड आहे. विशेषतः याला बंच प्रकारात असल्या कारणाने हे एकच दागिना घातलं तरी लुकवाईज छान दिसतं म्हणून यंग पीपल जास्त अपील करतात. खूप सुंदर. हा जो आहे हा फक्त 13 ग्रॅममध्ये विविध कानातले आहे. हे साधारण 6 ग्रॅमपर्यंत आहे. ते जर हे घेतलं तर हे 16-17 ग्रॅमपर्यंत आहे आणि हे 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे.